नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, अर्थसंकल्प 2024 सर्वात मोठ्या 10 घोषणा. तरुणांना रोजगार, महिलांना शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा. तर मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवार संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी सर्वसामान्यांपासून नोकरदार, करदाते तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. याशिवाय अर्थमंत्र्यांनी अनेक विविध क्षेत्रासाठी वाढीव तरतूद देखील जाहीर केली. तसेच निर्मितीसाठी अनेक योजना सादर केल्या. या योजनेमुळे देशाच्या विकासाला आणखी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प मांडत असताना सर्वप्रथम अर्थमंत्री सीतारामन यांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानले. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 समाज घटकांवर केंद्र सरकारचे विशेष लक्ष असेल, असेही सीतारामन यांनी सांगितले. दरम्यान अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारामन यांनी कोणकोणत्या मोठ्या घोषणा केल्या हे जाणून घेऊयात. अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा कोणत्या? प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना ₹5,000 मासिक भत्ता मिळणार. पीएम आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत 1 कोटी कुटुंबांना घरे दिली जाणार. शहरी घरासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देण्यासाठी सरकार व्याज अनुदान योजना आणणार. पगार ₹1,00,000 पेक्षा कमी असल्यास प्रथम EPFO मध्ये नोंदणी करणाऱ्यांना ₹15,000 ची मदत मिळणार. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तब्बल ₹10,00,000 पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार. शेतकरी, युवक, महिला व गरीब यांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जाणार. महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी सरकारने ₹3,00,000 अधिकची तरतूद केली. भाजीपाला उत्पादन आणि पुरवठा साखळीसाठी अधिक FPO तयार केले जाणार. शेतजमीन आणि शेतकऱ्यांच्या नोंदी डिजिटल करण्यावर भर दिला जाईल. हवामान अनुकूल बियाणे विकसित करण्यासाठी सरकार, खाजगी क्षेत्र, तज्ज्ञ आणि इतरांना अधिकचा निधी दिला जाणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.